श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश अलख निरंजन. मी नाद भक्त अशोक गायकवाड पाटील छत्रपती संभाजीनगरहून बोलतो आहे. बघा, आता बऱ्याच जणांना वाटत असेल की हा बाबा तर पूर्वी असं काही नाथांच्या आणि यांच्या काही ह्याच्यामध्ये नव्हता. अचानक असं काय झालं की हा एवढं नाथांचे गुणगान गातोय. कधी याच्या मोबाईलवर पाहिलं, स्टेटसला पाहिलं, स्टोरीला पाहिलं, नाथांचेच स्टेटस दिसतात किंवा नाथांचेच व्हिडिओ असतात. मग असं काय झालं असेल बुवा? राहिला दुसरा विषय असा की माझा साधारणतः आजच्या एक 3 वर्षांपूर्वी ह्या गोष्टीवरती एवढा विश्वास नव्हता. आणि कसा असेल हो, मला सांगा, विज्ञान युगातला एखादा सुशिक्षित व्यक्ती तो ह्या गोष्टींवरती विश्वास ठेवेल का? नाही ठेवणार. कारण आता आपण बघतो की रोजच कोणी ना कोणी नवीन एक बाबा येतो, कोणीतरी भोंदू बाबा येतो, लोकांना लुबाडतो, श्रद्धेच्या नावाखाली पैसा उकळतो. साहजिक आहे ना, कसा कोणाचा विश्वास बसणार आहे? परंतु गंमत अशी झाली की मला काही गोष्टींचा आपण जे म्हणतो ना साक्षात्कार झाला आहे असं. आता आपण कधी म्हटलं विज्ञान युगामध्ये की असं असं आहे की बा मला काही गोष्टींचा त्रासही झाला आणि त्या माध्यमातून मला काही गोष्टींचा साक्षात्कारही झाला. म्हणून मी या क्षेत्रामध्ये आलो आहे. आलो म्हणजे की याच्यातनं काही पैसा कमवायचा नाही आहे, रुपया कोणाचा घ्यायचा नाही आहे. फक्त सेवा आणि सेवा. कारण अनेक रंजलेले गांजलेले लोक असतात, हे आपल्या नजरेच्या पलीकडचं एक जग असतं. हे सहसा कोणाला कळत नाही. ज्याला घडतं त्याला कळतं. आणि मी पण नाथांच्या सेवेत येण्यापूर्वी माझा नाथपंथाकडे बघण्याचा दृष्टिकोन होता, तो फार वेगळा होता. म्हणजे तुम्हाला सांगतो की जनरल आपण जे व्यक्ती राहतो सामान्य, यांच्या दृष्टीने नाथपंथ हा फार कडक आहे. आणि त्याचे जे सेवेकरी असतात ते फार उग्र असतात किंवा त्यांना फार पाळावं लागतं बाकीच्या गोष्टी. असेलही काही गोष्टी, परंतु ज्या प्रमाणात आपण त्यांचे फोटो वगैरे बघून आपण म्हणतो की ते फार उग्र वाटतात, असं आहे तसं आहे, असं काही भाग नाही आहे. बघा, माझा अनुभव जेवढा आहे मी त्याप्रमाणे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि हा अनुभव माझा आजचा नाही आहे. मी सांगतो आहे तुम्हाला की 3 वर्षांपूर्वी मी ह्या गोष्टीला विज्ञान युगात मी तर मानतच नव्हतो, कोणीही मानणार नाही. परंतु काही गोष्टी अशा घडल्या की ते कळतं आपल्याला. त्यामुळे मी सांगतो त्या गोष्टीवरती विश्वास ठेवा. बघा, मी काही बुवा नाही आहे, बाबा नाही आहे, महाराज नाही आहे. मला काही हाजरी येत नाही किंवा काही माझ्या अंगात संचार नाही आहे. मी माझे जे गुरु आहेत श्री किशोर भाऊ दुसाने, सावंगी हर्सुल इथे राहतात ते. त्यांच्या आशीर्वादाने मी श्री चैतन्य सद्गुरू गैनीनाथ महाराज देवस्थान श्रद्धास्थान सावंगी हर्सुल येथे सेवा करत असतो. आणि ह्या माध्यमातून अनेक रंजलेले गांजलेले जे लोक आहेत त्यांना मी तिथपर्यंत आणलं, हे मी माझं भाग्य समजतो. त्यांच्याकडनं आपण कधी पैसे घेतले नाही, घेणारही नाही. फक्त आणि फक्त चांगले कामं करण्याने आशीर्वाद घेणं, या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. मग असं अचानक काय घडलं बुवा? मी असं काय करायला लागलो की ज्याच्यामुळे माझा नाथपंथावरती एवढा विश्वास आहे? झोपलं तरी नवनाथ, उठलं तरी नवनाथ. श्री दत्त महाराज, आपण श्री महादेव म्हणतो, कालभैरवजी म्हणतो, यांचे सर्वांचे स्टेटस. असं काय घडलं बुवा? तर हे मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. राहिला याच्यामधला विषय महत्त्वाचा असा की यापुढे मी आपल्या चॅनलवरती नादभक्ती नादशक्ती या माध्यमातून काही व्हिडिओ पोस्ट करत आहे. आपण सर्वांनी ते लाईक करावे आणि आपल्याला पटले तरच ते फॉरवर्ड करा किंवा त्याच्यावरती विश्वास ठेवा. अन्यथा माझी आपल्यावरती अशी काही विशेष बळीबरी नाही आहे की आपण याच्यावरती विश्वास ठेवाच म्हणून. मला अनुभव आला तर तुम्हाला यायलाच पाहिजे अशातला भाग नाही. परंतु अनुभव घ्यायला हरकत नाही, असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे बघूया आता पुढं मी व्हिडिओ त्या संदर्भात पोस्ट करत राहील. ओम चैतन्य नवनाथाय नमः. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश अलख निरंजन.